निर्णय घेतलाय ती शेकोटी केली तर विजवा नाहीतर जे हॉल्टर्स येऊन ती विजवतील। जाऊया पण मैदानावर स्ट्राइकला येतोय निखिल, नॉन स्ट्राइकला फलंदाज येतोय संतोष आणि गोलंदाजी मार्कवर येतोय दीपेश। गिरवले संघाचा एक आक्रमक गोलंदाज निखिल मागील सामन्यात हिरो ठरला होता। 1500 रुपयाची कमाई केली होती। लगातार 3 चौकार मारले होते, चौकारची हॅट्रिक साधली होती। कॅमेरा इंडच्या बाजूने गोलंदाज दीपेश तयार होतोय। 3 षटकांचा सामना असणार आहे। 3 षटकात जवळजवळ 25 किंवा 27 धावांचं टार्गेट सेट करावं लागेल। 30 धावांचं टार्गेट सेट करायचं आहे। पहिल्या सत्रामध्ये निखिल कडपे एक आक्रमक आणि स्फोटक फलंदाज तयार होतोय। मागील सामन्यातील हिरो ज्याने 19 धावांची एक चांगली गुणवान खेळली होती खारोली विरुद्ध खेळताना, तो निखिल तयार। पहिला चेंडू दीपेश तयार, राईट टाइम उर्धमारा करतोय। इथे मात्र पहिला चेंडू खेळून काढा डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर चेंडू जातोय 4 धावेसाठी। कोणच्या दिशेने आणि तीच ऍक्शन रिप्लाय पाहायला मिळाले दुसऱ्या लढतीमध्ये जिथे गिरवली खेळताना आलाय चौकार। निखिल चांगला फलंदाज आहे। खर तर जिया 11 तळेगाव हा पहिल्यांदाच नाईट टुर्नामेंट खेळतोय। आपल्या गावातील बरेच खेळाडू आहेत, युवा पिढी आहे, युवा खेळाडू आहेत। त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पांडुरंग पाटील यांची ही टीम आहे। त्यांनी पॅकर्स आहेत ते पॅक केले ही टीम। इथे मात्र अतिशय वेगवान गोलंदाजी पाहायला मिळते। दीपेश चांगली गोलंदाजी करतोय। वेगवान चेंडू बीट झाला या चेंडू फलंदाज निखिल कडपे। क्षेत्ररक्षण पाहायचं झालं तर आपण पाहतोय हा पॉवरचं षटक आहे। 30 गड याचा सर्कल मध्ये सर्व क्षेत्ररक्षक आहेत। 2 क्षेत्ररक्षक सीमेवर ताबा घेऊ शकतात, एक मिड विकेटच्या दिशेने आणि एक पाहतोय आपण लॉंग ऑफच्या दिशेने। पुन्हा एकदा चेंडू झपकन आतमध्ये आला, अतिशय वेगवान चेंडू होता। आता व्हेरिएशन करत होते, जाणलं ओळखलंय। पहिला चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर होता, निखिलने खेळून काढला डीप एक्स्ट्रा बाउंड्रीच्या बाहेर चौकार। पण नंतरचे 2 चेंडू मात्र चांगले हाताळलेत। चेंडूला अति वेग दिला, उजव्या खांद्यावर जोर दिला, चेंडूला उचली दिली आणि ते मात्र पूर्णपणे जखडून ठेवले, बांधून ठेवलंय आता तळेगाव संघाच्या सर्व खेळाडूंना। निखिल कडपे तयार होतो खेळण्यासाठी। दीपेश वेगवान गोलंदाज पुन्हा एकदा लेग बिफोर द विकेटची मोठी अपील केली, पंचांनी अपील स्वीकारली। निखिल कडपे बॅक टू द डगआउट। बघा नागोडी चहावाळे यांची मुलगी आता पायलट झालेली आहे, तिचं खूप खूप अभिनंदन। बघा चहा विकतात, स्वतः मुलीसाठी किती कष्ट करतात आणि त्यांची मुलगी आज पायलट झाली, आम्हाला अभिमान आहे। त्यांचं मनपूर्वक स्वागत असणार। जाऊया आपण मैदानावर। पहिला चेंडू चौकार, नंतर 3 चेंडू निर्धाव, 1 विकेट्स। दीपेश मात्र चांगली गोलंदाजी करतोय, त्याने जाणलं ओळखलंय, चेंडू मधल्या एस्टीवर ठेवला। पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या थोडा बाहेर होता, चौकार मारला
आणि नंतर चेंडू ठेवले मधल्या एष्टीवर. चेंडू खेळून काढलाय लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव पूर्ण करतो फलंदाज. सिंगल. धावसंख्या धावफलक टोटल 5 धावा धावफलकावर. तीन षटकांचा खेळ असणार आहे. नवीन फलंदाज मैदानात आलाय. विशाल. क्षमता आहे, गुणवत्ता आहे. हा सुद्धा एक चांगला गुणवान खेळाडू आहे. डावखुरा हा फलंदाज आहे. पणजीच्या मैदानावर 2023 मध्ये टुर्नामेंट झाली होती दिवाळीनंतर दुसरा क्रमांक पटकावला होता उतारेगाव संघाने. विशालनी मात्र चांगली फलंदाजी केली ती. स्ट्राईकला संतोष. डावखुरा फलंदाज आहे, आक्रमक आहे. दीपेश ताई राईट हँड ऊर्ध्व मार्गावर कॅमेरा इनच्या बाजूने. बॅकवर्ड शॉट लेगला क्षेत्र तैनात आहे. आपण डीप एस्ट्राकवरच्या दिशेने क्षेत्र तैनात आहे. लॉंग ऑफ लॉंग ऑन. ते मात्र चेंडू खेळून काढलाय. डीप मिड विकेट मध्ये एक धाव पूर्ण करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकावू शकतो. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धावफलक टोटल 7 धावा. एक षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. धावफलक धावायचा टोटल 7 धावा धावफलकावर. चांगली कामगिरी म्हणता येईल. निखिल बाद झाल्यानंतर आळला विशाल आणि संतोष चांगली कामगिरी करतोय. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी असणार आहे. जवळजवळ 30 धावांचं जर टार्गेट सेट केलं तरी अतिशय महागडं आव्हान होणार आहे. धावा करावे लागतील. स्ट्राईकला येतोय विशाल, नॉन स्ट्राईकला संतोष आणि गोलंदाजी मार्कवर येतोय गिरवले संघाचा गोलंदाज राज. श्री गणेश गिरवले विरुद्ध जिया 11 तलेगाव यांच्यातील रथ पाहायला मिळते. आता एक षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. जे पॉवर प्ले संपलाय. आता फिल्डिंग पाहायची झाली तर स्क्वेअर लेगच्या दिशेने एक फिल्डर आहे. मिड विकेटच्या दिशेने फिल्डर आहे. लॉंग ऑफला फिल्डर आहे. डीप एस्ट्या कव्हरला फिल्डर आहे. म्हणजे आता चांगला क्षेत्र सजवलाय विशालसाठी. शॉर्ट पॉइंट, शॉर्ट थर्डमॅन, फर्स्ट स्लिप चांगलं क्षेत्र सजवलंय. गोलंदाज राज तयार. पहिल्या षटकात धावा आल्या 1-7. चांगली कामगिरी म्हणता येईल की धावा होत नाही अशा वेळी 7 धावा भरपूर आले धावफलकावर. राज राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. हा चेंडू सुंदर फटका सजवलाय. एकदा पूर्ण करतोय. खराब क्षेत्रक्षण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. पंचांकडे जोरदार अपील. पंचाने अपील स्वीकारली. फलंदाज झाला धावबाद. धाव पूर्ण करतो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा या चेंडूवर. धावसंख्या टोटल 10 धावा धावफलकावर. मनीष पाटील यांनी आपल्या हातात सूत्र घेतलं. संघाचा कर्णधार आहे. स्ट्राईकला आहे विशाल. नॉन स्ट्राईकला मनीष, स्ट्राईकला विशाल. 10 धावा धावफलकावर. गोलंदाज पुन्हा एकदा राईट हँड ऊर्ध्व मारा करतो. स्ट्राईकला आहे विशाल. थोडासा
खराब चेंडू होता. इथे मग चेंडू जातोय सी मारे जवळ, चेंडू अडवणार, उचलणार, फेकर 2 धावा सहज पूर्ण करतोय आणि पंचांचा इशारा स्वैर मारा होतोय. 1+2 अशा 3 धावा. धावकर धावा टोटल 13 धावा धावफलकावर. 30 धावांचं किंवा 40 धावांचं टार्गेट सेट करायचं आहे. अशा वेळी चांगला खेळ करतोय मनीष आणि विशाल. विशाल करतो वैयक्तिक 4 या धावसंख्येवर 3 चेंडूंचा सामना करताना. मनीष खेळतो वैयक्तिक 0 या धावसंख्येवर. पहिला गोलंदाज दीपेश धावा दिल्या, 1 विकेट घेतला, धावा दिल्या 7. राज चांगली गोलंदाजी करतो. आतापर्यंत या षटकात धावा दिल्या टोटल 5. चांगला फटका, गॅप सिलेक्शन केला, पॉइंट आणि दीपेशच्या मधून चेंडू येतोय. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते सहज. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या टोटल 15 धावा धावफलकावर. दुसरा षटक प्रगतीबद्दल असताना धावसंख्या येते 15. आता कुठे धावांना आकार येतोय. 25 किंवा 28 30 धावा जरी जमवल्या तरी भरपूर धावा होतील. कारण पाहिलंय लो स्कोरिंगच्या सामन्यात आज धावा होत नाहीये. ड्यू फॅक्टरचा उपयोग होतोय आज गोलंदाजाला. इथे धावा जमवतोय तो विशाल. 4 चेंडूंचा सामना करताना तिने आतापर्यंत धावा जमवले 6 धावा. 15 मिनिटाचा अवधी असणार आहे. वेळ जर झाला तर 2 धावांची पेनल्टी असणार आहे. ही दक्षता घ्यायची आहे. राज पुन्हा एकदा कॅमेरा इंडच्या बाजूने, तलेगावच्या बाजूने गोलंदाजी करतोय. हा चेंडू खेळून काढलाय. मिड ऑफला चेंडू अडवतोय, उचलतोय, फेकतोय. चांगली फेकी म्हणता येईल. 1 धाव पूर्ण करतोय फलंदाज मनीष आणि विशाल. एकेरी धावसंख्या टोटल 5 धावफलकावर. 2 बाद 16 धावा धावफलकावर. पहिला मोरा गारद झाला निखिल, नंतर बाद झाला संतोष. येणारा तिसरा फलंदाज विशाल, चौथा फलंदाज मनीष. हे चांगली कामगिरी करतात. पार्टनरशिप पाहिजे झाली तर आतापर्यंत पार्टनरशिप पाहायला मिळते. टोटल 6 धावांची, 8 धावांची पार्टनरशिप. डावखुरा फलंदाज मनीष प्रत्येक मैदान चौकार षटकांची आतिषबाजी करणार होता. पण आज संघाच्या बरेच दिवस संघाच्या बाहेर होता. आज सुवर्ण संधी आहे. या संधी सोनं करायला हवं. हिरो बनण्याची संधी आलेली आहे. मनीषच्या बॅटला बॉल लागला सरळ जातो सीमारेषे बाहेर. बरेच सामने पाहिलेत भोकरपाड्याच्या मैदानावर. म्हणून सिरीजचा मार्केट ठरला होता. चांगली फलंदाजी केली होती आणि आज गरज आहे मनीषला चांगला खेळ दाखवण्याची. गोलंदाज राज तयार. मनीषसाठी मिड विकेट, लॉंग ऑफ, लॉंग ऑन फिल्डर तैनात केलेत. 1 धाव सहज पूर्ण करतोय. चांगला बॉल होता, मारण्याचा प्रयत्न केला. धावसंख्या धावफलक टोटल पाहायला मिळते एकूण 17 धावा. अजूनही 1 चेंडूचा केला बाकी आहे. या चेंडू षटकारचा चौकार जर आला तर चांगली धावसंख्या उभारू शकेल. गरज आहे निर्णायक क्षणी चौकार षटकार मारण्याची. पण गिरवले संघाने जर गोल्डन विकेट्स मिळवली तर निश्चितच वर्चस्व गाजवेल या सामन्यामध्ये तो गिरवले संघ. श्री गणेश गिरवले विरुद्ध GI11 तलेगाव हा सामना पाहायला मिळतोय. हा चेंडू बॅटची काढा घेतली. इथे मात्र 2 षटकांचा खेळ संपुष्टात आला. धावा आहेत तर टोटल 9च्या सरासरीने 18 धावा. भरपूर धावा आहेत. अजून शेवटच्या षटकात जर 12 किंवा 15 धावा आल्या तर चांगला टार्गेट सेट होईल. पण अशा वेळी विशाल आणि मनीषला चांगली कामगिरी करावी लागेल. सेकंड राऊंड मधला हा दुसरा सामना सुरू आहे. आपण पहिला सामना पाहिला दुसऱ्या राऊंडचा. कराडे संघाने चांगली कामगिरी केली आणि कराडे संघाने टॉप 10 मध्ये प्रवेश केलाय. मानसी स्पोर्ट डेरोली संघाने अतिशय चांगली फलंदाजी केली आणि आपल्या फलंदाजी जोरावर तारे संघाला पराभूत केलं. तर मी विनंती करतो टॉस करण्यासाठी वारदोली संघाचा संघनायक आणि करंजाडे संघाचा संघनायक टॉस करण्यासाठी आपण समोर कक्षामध्ये यायचं आहे. वारदोली संघाचा संघनायक आणि करंजाडे संघाचा संघनायक टॉस करण्यासाठी आपण यायचं आहे. दोन षटकांचा खेळ संपुष्टात आला. धावा आहे त्या 9च्या सरासरीने टोटल 18 धावा. स्ट्राईकवर येतोय
विशाल, नॉनस्ट्राईकला मनीष आणि गोलंदाजी मार्कवर येते गोलंदाज प्रतीक. आमचे केदार तेलंगे साहेब 2 दिवस 2 रात्र भरपूर मेहनत घेतली, त्यांचं मनपूर्वक स्वागत असणार आहे. त्याचे आयोजक आहेत. जाऊया आपण मैदानावर. इथे मात्र चांगला चेंडू जातोय सी मार्श जवळ, चेंडू सुटलाय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा सहज पूर्ण करतोय विशाल. टोटल पाहायला धावफलकावर 20 धावा. अजूनही जर 10 धावा जमवल्या किंवा 15 धावा जमवल्या तर चांगलं टार्गेट सेट करेल तो तळेगाव संघ. बघा प्रोत्साहन देतात, आत्मविश्वास वाढवतात. नवीन, पंकज, अरुण, मनीष आणि गिरीश हा चेंडू अॅक्युरेट लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटची कडा घेतली, शॉर्ट स्कोरला चेंडू अडवणार, तोपर्यंत एक धाव सहज पूर्ण करतो. 21 धावा धावफलकावर. अजून 4 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. स्ट्राईकला येतोय आक्रमक फलंदाज मनीष. लगातार 2 षटकार मारले मनीषनी. तर अजित झुंजाराव यांच्याकडून 2000 रुपयाचे पारितोषिक. बघा मनीष, सुवर्ण संधी आहे 2000 कमवण्याची. गोलंदाज प्रदीप तयार होतोय गोलंदाजी मार्कवर. डावखुरा फलंदाज मनीष. क्षमता आहे, गुणवत्ता आहे. पोंजीच्या मैदानावर ह्याच मोसमात चांगली फलंदाजी केली होती. इथे मात्र चांगला फटका सजवलाय. एक धाव पूर्ण करतो, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळतं. दुसरी धाव सज होणार का? गुड रन बिटवीन द विकेट. धावा आल्या 2. टोटल धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 23 धावा. धावा धावफलकावर. मनीष प्रोत्साहन देतात, बाबा रे षटकार मार. आणि इथे मात्र षटकार मारण्याचा प्रयत्न केला. पंचांकडे जोरदार अपील. पंचांनी स्वैर मारा घोषित केलाय. अवंत धावसंख्येत भर पडते. संघ जाऊन पोहोचतो 24 वर. एका षटकारची गरज आहे तळेगाव संघाला. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे आणि एखादा मोठा फटका जर आला तर 30 धावा होतील. षटकार आला तर 30 धावा. 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडू अजून बाकी आहेत. पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न केला. धावसंख्या धावफलकावर 24 धावा धावफलकावर. बाहेरून आवाज देऊ नका, थोडा आता प्रेशर वाढलाय. चांगला खेळ करत होता मनीष, पण इथे मात्र थोडासा त्याचे लय बिघडले. मनीष तयार होतो, खेळण्यासाठी सज्ज होतोय. आणि हा सुद्धा चांगला चेंडू. इथे मात्र पंचांचा इशारा येतोय. स्वैर मारा होतोय. अवंत धावसंख्येत भर पडते. संघ जाऊन पोहोचतो 25 वर. 25. आता 1 षटकाराची गरज आहे. बाद, फलंदाज बाद. सव्वीस धावा धावफलकावर. एक मोठ्या फटक्याची गरज आहे ती तळेगाव संघाला. क्रमांक 5 चा फलंदाज मैदानात दत्ता.
इथे मात्र चांगला फटका, एकदा पूर्ण करतो फलंदाज, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, फलंदाज धावबाद. 27 धावा धावफलकावर, शेवटचा एक चेंडू बाकी असणार आहे.
देखील 6 वाजले, आज देखील 6 वाजतील याच्यामध्ये शंका नाही आहे, कारण अजून 2 सामने बाकी आहेत. बोरकर संघ या ठिकाणी गारटलाय, त्यांचे पाठीराखे देखील खूप गारटलेत. कर्जाडे संघाचे सुद्धा गारटले असतील, ते देखील सांगतात की आम्ही जास्त थंडीमध्ये आहेत. काय करणार, नाईटची टुर्नामेंट आहे, नाईटच आपल्याला खेळवला भाग पाडते. या ठिकाणी थंडी तर पाहिजे, थंडीमध्ये बंडी असते. हा, थंडीमध्ये चहा घ्या, गरमी सुद्धा थंडीमध्ये उतरते. गरमीमध्ये जितका तुम्ही व्यायाम कराल ना तितका खूप चांगला असतो तुमच्या शरीरासाठी. पाहायचं मैदानाकडे बोलूया, हस्ती मजाक होत असतं. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून पहिल्या क्रमांकाचं षटक घेऊन आलाय गोलंदाज दिलीप पाटील. स्ट्राईक एंडला फलंदाज उभे आहेत ऋषिकेश, नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज उभे आहेत राकेश. अशी जोडी आपण मैदानावर पाहतोय. सामना चांगला रंगणार याच्यामध्ये शंका नाहीये. 1 2 3 स्टार्ट. पहिला चेंडू मॅरेट नुसार फटका पाहायला मिळाला. ओरपिच पद्धतीचा चेंडू होता, चेंडू फेकून दिलाय सी मारेसे पलीकडे. लॉंग ऑन रिझन मध्ये 4. पहिल्या चेंडूवर इरादे स्पष्ट केले तर फलंदाज ऋषिकेश यानं दमदार सुरुवात केली. स्लो डिलिव्हरी चेंडू होता, दिलीपनं ओळखलं. पहिला चेंडू प्रचंड वेगानं टाकला होता, लोअर फुलटच होता. चेंडू कार्पेटच्या साह्यानं सिलिम उडानला जातोय. दत्ता पाटील त्या ठिकाणी चेंडू अडवतोय. एकच धाव मिळतीये या सिंगलना. संघाची धावसंख्या अद्यापर्यंत धाबळकावर 5. 28 धावांचा पाठला करायचा. या षटकामध्ये जर दिलीपनं 10 धावा जरी दिल्या तरी मी तर म्हणे कमबॅक असेल, कारण पहिले षटक पॉवर प्लेचं षटक आहे, बंदकर षटक आहे. त्या षटकामध्ये फक्त 2 क्षेत्ररक्षक सीमारेषे लगत असतात. चेंडू जातोय सिलिम डॉपला. झेल घ्यायला हवा होता मित्र म्हणेन मनीषनं त्या ठिकाणी रनिंग केली नाहीये आणि स्लेप प्लॅन मध्ये चेंडू पडतोय. एक सिंगल मिळतीये फलंदाज राकेश या फलंदाजाला. स्वतःचा अकाउंट ओपन केलं एका धावेनं आणि संघाची धावसंख्या अद्यापर्यंत धापळकावर 6 या आकड्यावर. 6 धावा धापळकावर. 28 धावांचा पाठला करत असताना स्लो डिलिव्हरी चेंडूच्या खाली खराब क्षेत्रक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतो. ढिसाल क्षेत्रक्षण पाहायला मिळतोय संतोष पाटील याच्याकडून. चेंडू जातोय गोलीच्या वेगानं स्कोर लेगच्या दिशेनं सी मारेचे पलीकडे. एक ब्रँडेड चौकार. धावा आहेत 27 आणि 28 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ला दिलीपनं. त्यानंतर चेंडूवर सिंगल, त्यानंतरच्या चेंडूवर सिंगल आणि त्यानंतर चेंडूवर चौकार मारलाय फलंदाज ऋषिकेश यानं. एक दमदार सुरुवात झाली आहे गिरवले संघाची. आक्रमण चढवतोय, हाणामारी करण्यास सुरुवात केली आहे. जे समीकरण होतं तो थोडं या ठिकाणी कमी झालंय मी तर म्हणेन गिरवले संघाकडून खेळत असताना. ओरपिच पद्धतीचा चेंडू होता, चेंडू जातोय सी मारेसे पलीकडे. स्टँड अँड डिलिव्हर. आकाशाला गवसणी घालणारा एक गगनचुंबी षटकार. वर 16 या आकड्यावर. 28 धावांचा पाठला करताना ज्या वेळेस
तुम्ही गोलंदाजी करत असता त्यावेळेस गोलंदाजाला जर क्षेत्ररक्षकांनी साथ दिली ना तर गोलंदाज देखील माइंड फ्रेशने गोलंदाजी करतो. प्रेशर वाढलं दिलीप पाटीलकडे आणि चेंडू त्यानं ओव्हरपिच पद्धतीचा आणि चेंडू ढकलला मिड विकेट रिजन मध्ये सीमा रेषे पलीकडे. एक ब्रँडेड षटकार पाहायला मिळाला. जबरदस्त फलंदाजी, अफलातून फलंदाजी, फलंदाज ऋषिकेशच्या माध्यमातून आउटस्टँडिंग. अक्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय. एका डॉट चेंडूची सांगता होतीये. संघाची धावसंख्या अद्यापर्यंत धावफलकावर 16 या आकड्यावर. अजूनही येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धाव्यांची गरज. अजूनही काही घडलं नाहीये, काही बिघडलं नाहीये. जर 1-2 विकेट गेल्या गिरवल्या संघाच्या तर तळेगाव संघ सहज सामन्यामध्ये पकड रचू शकतो आणि जर फलंदाज हवी झाले या गोलंदाजांच्यावर तर सहज सामना जिंकू शकतो गिरवले संघ. बारा चेंडू आणि 12 धाव्यांची गरज. गोलंदाजीसाठी आलाय मनीष. जर मनीषनं लागोपाठ 3 विकेट घेतले, हॅट्रिक घेतली तर अभिजित कडपे यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक. 5,000 रुपये दिले जातील अभिजित कडपे यांच्याकडून. स्कॅनर आमच्याकडे आणि 1000 रुपयाचं पारितोषिक आहे भावेश पाटील यांच्याकडून. सुवर्ण संधी आहे मनीष पाटील या गोलंदाजाला, कारण ते मनोबल वाढवत आहेत. कुठून तरी सामना जिंकला पाहिजे. एक स्टार क्रिकेटर आहेत अभिजित कडपे, भावेश कडपे. 2 षटकार मारले तर 1000 रुपये. चिराग हातमोडे बघा, दोन्ही साईडने आग लागली आहे. सुंदर चेंडू, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. यष्टीरक्षक आपली कामगिरी चोख पार पाडतायत. निखिल कडपे एका निर्धाव चेंडूची सांगता होतीये. संघाची धावसंख्या स्थिर आहे. संघाची धावसंख्या झाली आहे 16 या आकड्यावर. रुपेश अगदी पाहायला गेलं ना तर दिलीपने जो षटकार खाल्ला तो षटकार जर गेला नसता तर निश्चितच तळेगाव संघाने पकड रचली असती. विनायक कडपेकडून सुद्धा हॅट्रिक साठी 3,000 रुपयाचं पारितोषिक आलाय. पहा, जर हॅट्रिक घेतली तर 5, 3 आणि 1 जवळपास 9,000 रुपये दिले जातील गोलंदाजाला. सुंदर गोलंदाजी हाताळतो गोलंदाज मनीष पाटील. आतापर्यंत 2 चेंडू त्यानं निर्धाव काढले गेलेत. सामन्यामध्ये जान ठेवली. हा चेंडू त्यानं ओळखलं, फक्त चेंडूला दिशा दिली. नवीन पाटीलकडे चेंडू जातोय. सेकंड स्लिपला 1च धाव मिळते. एका धावेच्या बराबरीनं संघाची धावसंख्या अद्यापर्यंत धावफलकावर 17 या आकड्यावर. 17 धावा धावफलकावर. चांगला संघर्ष करतोय तळेगाव संघ. त्यांना माहिती आहे कुठेतरी गिरवले संघाला रोखायचा, पण गिरवले संघाकडे असा एक फलंदाज आहे ऋषिकेश, ज्याने एक चौकार मारलाय, एक षटकार मारलाय, 2 चौकार मारलेत. अतिशय जबरदस्त फलंदाजी करतोय तो फलंदाज. मात्र या ठिकाणी ऑन स्ट्राईक खेळणारा ताकदीचा फलंदाज आहे. त्याच्याकडे सुद्धा ताकद आहे मोठे मोठे फटके मारण्याची. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरला होता ऋषिकेश. तोच ऋषिकेश स्ट्राईक घेतला. हा चेंडू प्रेशर पाहायला मिळतोय मनीष पाटीलकडे. खूपच ऑफ स्टॉम्पच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचांनी दोन्ही विक्स ओपन केलेत आमचे संगम सरांनी आणि स्वर दर्शवलाय. एक अव्वंतर धाव मिळते. या अव्वंतर धावेच्या बराबरीनं संघाची धावसंख्या अद्यापर्यंत धावफलकावर 18 या आकड्यावर. 9 चेंडू 10 धाव्यांची गरज. चांगला सामना रंगतोय. एखादा जर मोठा फटका आला तर सामन्याची पूर्णपणे हवा घालू शकतो. एखादी जर विकेट मिळाली तळेगाव संघाला तर सामन्यामध्ये राहू शकतो.
मनीष चांगला प्रयत्न करतोय, आपल्या फॉलोअर टू मध्ये चांगला चेंडू अडवतोय, एकच धाव मिळते ऋषिकेश शाळा. एका धावेच्या बराबरीनं संघाची धावसंख्या अद्यापर्यंत धापळकावर 19. परिस्थितीनुसार क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतोय. अगदी पाहायला गेलं ना रुपेश तर हा जो फलंदाज आहे स्ट्राईक एंडला राकेश, 2 चेंडू निश्चित निर्धाव खाल्ले, त्यानंतर त्यानं समानकारक या ठिकाणी सन्मान दिला चेंडूला आणि एकच धाव घेतली आणि स्ट्राईक रोटेट केली. सुंदर फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न होता, कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जातोय लॉंग ऑन रिझन मध्ये. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या चिताच्या चपलाईनं दोन्ही फलंदाजांना आणि या 2 धावेच्या बराबरीनं संघाची धावसंख्या अद्यापर्यंत धापळकावर 21 या आकड्यावर. 7 चेंडू 6 धाव्यांची गरज. दोन्ही संघ चांगली मेहनत घेत आहेत, सामना सोडायला तयार नाहीयेत. सामना जिवंत ठेवण्याचं काम केलंय गोलंदाज मनीषनं. सुंदर गोलंदाजी हाताळली आहे. गुडलँड स्पोर्टवर चेंडू आदळतोय, अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. हा चेंडू बॅटच्या एज लागून जातोय, आना तू करता मात्र या ठिकाणी धाव पूर्ण होते. एकही धाव नव्हती, तिथं मात्र 1 धाव मिळतीये. एका धावेच्या बराबरीनं संघाची धावसंख्या अद्यापर्यंत धापळकावर 22. आता मात्र येणार आहे 6 चेंडू आणि 6 धावेंची गरज. चांगला सामना रंगतोय, प्रेक्षकांची मने जिंकतोय हा सामना. GI11 तळेगाव होम ग्राउंडवर खेळत असताना चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. मी तर म्हणेन जेव्हा दिलीप पाटीलना षटकार मारला गेला तो टर्निंग पॉइंट असेल, कारण जर षटकार मारला गेला नसता तर त्या षटकामध्ये कुठेतरी 10 धावा गेल्या असत्या आणि शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी 10-15 धावा राहिल्या असत्या. मात्र या ठिकाणी पाहणे गरजेचं आहे. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 6 धाव्यांची गरज आहे. एक जमेची बाजू आहे गिरवले संघाची, अजूनही एकही मोहरा बाद झाला नाहीये. दोन्ही फलंदाज सेट झालेत, अतिशय चांगले खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. ऋषिकेश आणि राकेश याच्या माध्यमातून ऋषिकेशनं आतापर्यंत 2 चौकार 1 षटकार मारलाय. एकूण आपल्या वैयक्तिक 16 या धावसंख्येवर खेळतोय आणि 7 फलंदाज आपला वैयक्तिक 3 या धावसंख्येवर खेळतोय. अजूनही येणार आहे 6 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. सर्वांचं लक्ष वेधलं गेलं असेल या गोलंदाजाकडे. गोलंदाज छोटासा पंकज कडपे याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय कर्णधारानं, त्याच्यावर विश्वास ठेवलाय. त्या विश्वासाला सार्थक गोलंदाजी करणार की नाही हे देखील पाहणं खूप गरजेचं असेल. ज्यावेळेस तुम्ही गोलंदाजी करत असता त्यावेळेस क्षेत्ररक्षकाने साथ देणं खूप गरजेचं असतं. एक धाव किती मोलाची असेल हे शेवटच्या क्षणाला आपल्याला बघायला मिळतोय. कारण जो क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी संतोष पाटीलनं जो चौकार सोडला, तो चौकार जर गेला नसता, एकच धाव मिळाली असती तर शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी 8-9 धावा पाहायला मिळाल्या असत्या. ही जर मॅच जिंकली GI11 तळेगाव संघानं तर महेंद्र कडपे यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक घ्या. पहा 6 चेंडू 6 धाव्यांची गरज आहे. पहिला चेंडू दिलीप पाटील कडे जात आहे, धडपडतायत. त्या ठिकाणी थोडस मिस्टेक पाहायला मिळाला, पण चेंडू चांगला अडवण्याचा प्रयत्न केला. एकच धाव मिळते डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. त्यानं ओळखलंय, चेंडूला फक्त सन्मान दिला आणि चेंडू ढकलला डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. 1 धाव सहजरित्या पूर्ण केली आहे. आता मात्र येणारे 5 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. 5 चेंडू 5 धाव्यांची गरज. चांगला सामना रंगतोय, दोन्ही संघ सोडायला तयार नाही आहेत. फुलटस लाईनचा चेंडू होता, खराब चेंडू होता. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळाले. रनिंग अतिशय सुंदर आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. चित्ताच्या चपलाईनं धावा घेतात, सिंगल डबलला जास्तीत जास्त प्राधान्य देण्याचा प्रयत्न करतात. त्याने ओळखलाय प्रेशर वाढून घ्यायचं नाहीये. चेंडू आणि धावा सेम होत्या. आता मात्र या ठिकाणी चेंडू वाढले गेलेत आणि धावा या ठिकाणी कमी झाल्यात. आता मात्र चेंडू राहिले 4 आणि धावा करायचे 3. अतिशय चांगला खेळ पाहायला मिळतोय. असं वाटलं होतं तळेगाव संघ या सामन्यामध्ये पकड रचेल. पहिले षटक जे पॉवर प्लेचं होतं ते थोडंसं मागडं ठरलं गेलं दिलीप पाटीलचं, त्याच्यामुळे की काय
हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत आतापर्यंत आलाय, अजूनही काही घडलं नाहीये, काही बिघडलं नाहीये. पंकज पाटील चांगली कामगिरी करतोय. खराब क्षेत्रक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. अंतिम क्षणाला मात्र या ठिकाणी झेल सोडला गेलाय क्षेत्ररक्षकानं. खराब आणि ढिसाल कामगिरी पाहायला मिळते संतोष पाटील या क्षेत्ररक्षकाकडून. सामना जवळपास गमवला मी तर म्हणेन. त्या क्षेत्ररक्षकानं चांगली कामगिरी केली होती. गोलंदाज पंकज पाटील या गोलंदाजानं पूर्णपणे पाणी फिरवण्याचं काम केलं, ते म्हणजे संतोष पाटील या क्षेत्ररक्षकानं. आणि याचा फायदा झालाय गिरवल्या संघाला. ऋषिकेशला एक जीवदान मिळालाय. आता मात्र येणार आहे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. वातावरण पाहिलं तर थंडीचं वातावरण आहे आणि अशा वातावरणामध्ये अतिशय चांगला क्रिकेटचा खेळ पाहायला मिळतोय. KG गायकर सर, आपण जायचं नाहीये अजून, आपल्याला 2 मॅचेस आहेत, कारण मी एकटाच आहे. आपण देखील या ठिकाणी यायचं. सुंदर सामना प्रेक्षकांच्या भेटीसाठी आला होता. तळेगाव विरुद्ध गिरवले, असं वाटलं तर गिरवले संघ सहज सामना जिंकेल. 12 चेंडू आणि 12 धाब्यांची गरज असताना रुपेश अगदी पाहायला गेलो ना तर चांगली मेहनत घेतली तळेगाव संघानं. जरी मॅच हारली असली तरी मात्र या ठिकाणी चांगला कस दाखवला, चांगली मेहनत घेतली. जर संतोष पाटीलचं क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं असतं, या चेंडू जर कॅरी केला असता, झेल जर कॅरी केला असता तर अजून मॅच मध्ये मजा राहिली असती. शॉर्ट पी पद्धतीचा चेंडू फिरून मारला. चेंडू जातोय स्कोर लेगच्या दिशेनं, सी मारेशे पलीकडे दणदणीत चौकार आणि सामना या ठिकाणी समाप्त होतोय. सामना जिंकलाय गिरवले संघानं. हार्ड लक तळेगाव संघ, वेल प्लेड गिरवले संघ. दोन्ही संघांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन.